मुख्य एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हेडलाईन भाषा भरतनाट्यम या कार्यक्रमातून विविध नृत्य प्रकार सादर करीत सिंधुताई सकपाळ यांना केली आर्थिक मदत। तर मुलुंडच्या वसई केळकर महाविद्यालयात एनएसएस विद्यार्थ्यांकरिता आयोजित झपुजा फेस्टिवलच्या विविध स्पर्धांनी सांगता। भरतनाट्यम हे मनोरंजन नसून एक प्रकारचा अभ्यास आणि साधना आहे, असे विचार ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु दीपक मुजुमदार यांनी भाषा भरतनाट्यम या कार्यक्रमातून व्यक्त केले। नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतनच्या वतीने गडकरी रंगायतन येथे भाषा भरतनाट्यमची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामधून भरतनाट्यमच्या विविध रूपांचे सादरीकरण करण्यात आले। तर अलरिपू, नाट्योडम, अडव, श्लोक, शिरोभेदम हे प्रकारही येथे प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले। तर विशेष अतिथी म्हणून समाजसेविका सिंधुताई सकपाळ, भरतनाट्यम गुरु दीपक मुजुमदार, अभिनेत्री विशाखा सुभेदार इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते। नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतनच्या वतीने समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांना आर्थिक मदतही देण्यात आली। यावेळी आपल्या कलेसाठी आयुष्य वेचणारी अनेक माणसे आहेत, मात्र भुकेल्याच्या पोटी घास भरवणाऱ्या अशा या कलाकार मंडळींचे त्यांनी कौतुक केले। तर गुलाबाच्या पायघड्यावरून चालताना बोचणारे काटे सहन करायला शिका, असा सल्ला त्यांनी नवोदित कलाकारांना दिला। म्हणजे ती आपली परंपराच आहे रे बाळ, तळागाळातली परंपरा आहे, माणूस उभं करायची परंपरा आहे आणि त्या परंपरेना जगता जगता त्यांनी माझ्या लेकरांचा विचार करावा, माझ्या लेकरांना 4 घास द्यावे, म्हणजे परंपरेतून समाजसेवा त्याला मी यायला पाहिजे ना। काय सांगाल तुम्ही हल्लीच्या पिढीवर अत्याचार होत आहे, काय सांगाल तुम्ही सेल्फ डिफेन्स करावं? नाही, सगळेच काही चूक पोरांची नसते बेटा, थोडीशी पोरींची पण असते ना रे, पण ते आम्ही कबूल करत नाही। त्यामुळे दोघांनी समोपचाराने वागावं आणि रस्ते असतात बेटा, मुलीने सुद्धा कणखर व्हावं, अंगावर संकट कोसळलं तर त्यावर पाय देऊन उभं राहावं, संकटाची उंची कमी होते, आपल्याला श्वास घेता येते। मुलींचा जन्म जगण्यासाठी असतो, मरण्यासाठी नाही। एक मिनिट, तुम्ही आता भरतनाट्यम संस्कृत आणि नीती याचा उल्लेख तुम्ही आता केला, त्याच्या संदर्भाचा भरतनाट्यमचाच कार्यक्रम आहे। नाही, काय माहिती की बेटा, भरतनाट्यम पाहताना असं वाटते अरे बापरे, काय सगळी परंपरा आहे ती, म्हणजे केवढी आमची परंपरा केवढी प्रगल्भ आहे, केवढी तळागाळातली आहे, माणूस उभा करायसाठी केवढी मेहनत असते त्या नाट्यामध्ये। म्हणून भरतनाट्यम, भारताचं नाट्य जगण्यासाठी किती आवश्यक आहे हे भरतनाट्यम पाहताना वाटलं बाळा। भरतनाट्यमचे गुरु दीपक मुजुमदार यांचाही किशोरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आपल्या क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा त्यांनी या कार्यक्रमाअंतर्गत दिला। तर अनेक जण नृत्याकडे करमणूक म्हणून पाहतात, मात्र भरतनाट्यम हे मनोरंजन नसून एक प्रकारचा अभ्यास आणि साधना आहे, असे विचार ज्येष्ठ भरतनाट्यमचे गुरु दीपक मुजुमदार यांनी व्यक्त केले। सारिका सळुंखे, एस9 न्यूज, ठाणे। केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकांना भुलवणारी खोटी आश्वासनं देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने जनहितविरोधी निर्णय घेण्याचा सपाटा आता लावला असून त्याच्या निषेधार्थ ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी तीनाथ नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। टोलमुक्त करू म्हणणाऱ्या सरकारने किमान MH04 वाहनाचा टोलमुक्त करावा, पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात, तर शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, तसेच डुबी रेती उत्खनन करणाऱ्यांना त्वरित परवाने द्या, अशा प्रमुख मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या। तीनाथ नाका येथून मुलुंडकडे हायवेवरून जाणाऱ्या गाड्या आंदोलनादरम्यान थांबवण्यात आल्या। तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारविरोधात तीव्र नारेबाजी करीत रस्त्यातच ठिय्या आंदोलन केले। यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आला होता। काँग्रेस नगरसेवक मनोज शिंदे, काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांनीही तीव्र नारेबाजी करीत मोदी सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला। शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या, ज्या विषयावरती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे काँग्रेसला टॉर्चर करत होते, आज तोच विषय काँग्रेसचं सरकार असताना 13,500 कोटीची मदत केली। आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, शिवसेनेचं सरकार आहे, अजून 2,000 कोटीची सुद्धा मदत शेतकऱ्यांना झालेली नाही। अशा अनेक विषयांवरती हे आमचं रस्ता रोको आंदोलन। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि कालांतराने वाहतूक पूर्ववत करण्यात आली। सारिका सळुंखे, एस9 न्यूज, ठाणे। मुलुंडमध्ये वसई केळकर कॉलेजच्या वतीने एनएसएस विद्यार्थ्यांकरिता झपुजा फेस्टिवल अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं। अभ्यासाबरोबर सामाजिक कार्याची ओढ मुलांमध्ये जपली जावी याकरिता शाळा महाविद्यालयांपासूनच एनएसएसचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला जातो। महाविद्यालयीन विद्यार्थीही आपला अभ्यास सांभाळत एनएसएसमध्ये अगदी आवर्जून सहभागी होऊन अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात। वर्षभर अभ्यासासह सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन काम करणाऱ्या मुलांना कुठेतरी विरंगुळा मिळावा याकरिता मुलुंडच्या वसई केळकर कॉलेजमध्ये एनएसएस विद्यार्थ्यांकरिता झपुजा फेस्टिवल राबवण्यात आले।
गेल्या 4 वर्षापासून महाविद्यालयीन NSS प्रशिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली हा फेस्टिवल येथे केला जातोय. इतर महाविद्यालयांमधून NSSचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही या फेस्टिवलला भरघोस असा प्रतिसाद लाभला. तसेच स्ट्रीट प्ले, ॲक्टिंग, डिबेट, मोनो ॲक्टिंग यांसारख्या विविध स्पर्धा या फेस्टिवल अंतर्गत घेण्यात आल्या. तर जपूजा फेस्टिवलचे आयोजन आणि त्यामागील मुख्य उद्देशाची माहिती शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी दिली. मी डॉक्टर अजित केंगार, कोऑर्डिनेटर NSS VZ वजे कॉलेज मुलुंड ईस्ट. हा जो इव्हेंट आहे झपूर्जा, हा ॲक्च्युली इंटर कॉलेजिएट एक फेस्ट आहे, इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीतील बरेचसेच मुंबई सबबचे थाना इन्क्लुडिंग अलिबागचे जे व्हॉलंटियर्स आहेत NSSचे ते स्पर्धेमध्ये भाग घेण्यात आलेले आहेत. तर झपूर्जा असा फेस्टिवल आहे की तो फक्त NSSचा आहे. जसा आमचा कॉलेजचा डायमेन्शन असतो सर्वासाठी, तसा NSS हा जो गेल्या 4 वर्षापासून जो फेस्ट करतं, इव्हेंट करतं, ते झपूर्जा आहे. प्रत्येक वर्षी याची थीम असते, वेगवेगळी असते. यावर्षीची जी झपूर्जाची जी थीम आहे युवा एक झेप. तर साधारणतः याच्यामध्ये युवकांचं जो कॉन्ट्रीब्युशन आहे, ॲम्बिशन्स आहेत, हे सामाजिक जे प्रश्न आहेत त्या युवकांच्या माध्यमातून या थीममधून मांडली जाणार आहे. साधारणतः आजचे 2 दिवसाचा इव्हेंट आहे. आज आणि उद्या असे 2 दिवसाचा हा इव्हेंट असल्यामुळे आजचे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये स्ट्रीट प्ले आहेत, डिबेट कॉम्पिटिशन आहे, इलॉकेशन कॉम्पिटिशन आहेत, देन देर इज अ मोनो ॲक्टिंग इज देर. असे आजचे कार्यक्रम आहेत आणि उद्या असणारे कार्यक्रम हे वेगळे असतील. आणि त्याच्यामध्ये संध्याकाळी नंतर त्याचं वार्षिक म्हणजे पारितोषिक वितरण होऊन जाईल संध्याकाळचं. योगेश मोहावडे, S9 न्यूज, मुंबई. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात ब्रायडल मेकअप सेमिनार संपन्न. मुलुंड कालिदास नाट्यगृहात ब्रायडल मेकअप सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातून विविध प्रकारचे ब्युटिशियन्सही मोठ्या उत्साहाने दाखल झाले. मेकअपचे महत्त्व तसेच त्याबाबत ग्राहकांच्या असलेल्या डिमांड, संवादाची रचना याबाबत विशेष मार्गदर्शन या ठिकाणी उपस्थितांना करण्यात आले. तर जज म्हणून परदेशात नावलौकिक केलेल्या अशा ब्युटिशियन्स अर्चना ठक्कर येथे उपस्थित होत्या. नववधूंकरता असलेल्या ब्रायडल मेकअपची त्यांनी इथे प्रात्यक्षिकही दाखवली. तर मेकअप आणि हेअरस्टाईल संदर्भात त्यांनी अचूक असे मार्गदर्शनही उपस्थितांना केले. सध्या मॉसी लुकला ग्राहकांची सर्वात जास्त पसंती असल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितले. तर आपल्या सौम्य अशा भाषाशैलीतून आपले विचार ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी उपस्थित ब्युटिशियन्सला देत आपल्या करिअरबाबतच्या आठवणींना उजाळा या सेमिनार अंतर्गत दिला. या संदर्भात त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. आज आपण मुलुंडच्या कालिदास हॉलमध्ये एक ब्रायडल्स मेकअप सेमिनारला इथे आलो आहोत. आज मुलुंडमध्ये मुंबई म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या काही दिग्गज असे जे मेकअप आर्टिस्ट आहेत, जे हेअरस्टाईल करतात, जे म्हणजे ब्रायडलमध्ये नववधूचा राजशृंगार ह्या क्षेत्रामध्ये जे काही नावाजलेली व्यक्ती आहेत त्या व्यक्तींपैकी आज आपल्याबरोबर आहेत अर्चना ठक्कर. आज मुंबईमध्येच म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतभर म्हणण्यापेक्षा आज परदेशातही ज्यांचं नाव एक वेगळ्या भूमिकेमध्ये किंवा एक वेगळ्या दर्जामध्ये घेतलं जातं अशा अर्चना ठक्कर, ज्यांचं अर्चना मेहंदी हे एक प्रॉडक्ट जे आहे ते प्रॉडक्ट आज संपूर्ण जगविख्यात होत चाललेलं आहे. त्यांच्या आज प्रदेशातून त्याला फारच मागणी आलेली आहे. अशा ह्या अर्चना ठक्कर आहेत ज्यांनी आज मिस क्वालालंपूर म्हणून जे मलेशियामध्ये एक मोठी स्पर्धा झाली होती जे ब्रायडल मेकअपमध्ये, त्या ब्रायडल मेकअप या स्पर्धेमध्ये अतिशय म्हणजे मानाचं स्थान म्हणजे जज, त्या स्पेशल जज म्हणून एक चीफ जज म्हणून त्यांना भारतातून क्वालालंपूरला बोलवण्यात आलं होतं. अशा अर्चना ठक्कर आज आपल्याबरोबर आहेत आणि ब्रायडल मेकअप आणि ब्रायडल हेअरस्टाईल ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आज गौरवाने घेतलं जात आहे. तर अशा अर्चना जी नमस्कार. नमस्कार. हाँ, आज हमारे दर्शकों को आप क्या बताएंगे कि जो ब्राइडल मेकअप होता है आज की जो भारतीय नारी है, भारतीय जो नई दुल्हन है, उसकी डिमांड क्या है ये फील्ड में? जब नई नवेली दुल्हन जब बनने वाली होती है, उसकी एंगेजमेंट होती है, उससे पहले ही वो बुकिंग के लिए आती है. 6 महीने पहले, 12 महीने पहले आ जाती है और वो एक ही चीज़ बोलती है, मेकअप करना है लेकिन लगना नहीं चाहिए कि मेकअप किया है. नेचुरल लुक चाहिए. आजकल नेचुरल लुक ज़्यादा चलता है और हैवी लुक भी चाहिए लेकिन मेकअप नेचुरल होना चाहिए. एक्सेसरीज़ उनको अच्छी चाहिए. बस वही होता है कि नेचुरल लुक लगना चाहिए. ज़्यादा थोपा हुआ मेकअप नहीं लगना चाहिए.
आपने ये फील्ड में आके आज करीबन 5 साल हो गए ना, कितने साल हो गए आपको इस फील्ड में? मुझे 15 इयर्स हो गए। 15 ईयर्स हो गए। Yes. लेकिन अभी ब्राइडल में आपका जो भी नाम जिस तरह से आज छा रहा है, आज ब्राइडल वो इंडस्ट्री तो, में हाँ, ब्राइडल वो- इंडस्ट्री में आपका नाम आज काफ़ी अच्छी तरह से छा रहा है, तो मतलब उसमें आपको ऐसी कोई ऐसी चीज़ आपको ऐसी याद है कि जिससे आप यादगार कहा? यादगार तो ऐसे ही है जो हम लोग पहली बार जब मलेशिया गए थे, मुझे अभी चीफ जज के लिए बुलाया था। वो मेरे लिए मेरे लाइफ में बहुत ही बड़ी चीज़ है, वो यादगार चीज़ वही है, बहुत बड़ा अचीवमेंट है कि हमारे इंडिया से उन्होंने मुझे सिलेक्ट करके बुलाया था। और वहाँ पे पहले वो मेरा एग्ज़ाम दे के गए, बोलते हैं ना कि स्टूडेंट को भेजा, हमें पता भी नहीं था कि वो स्टूडेंट मेरा एग्ज़ाम लेने के लिए आई है। पहले उन्होंने सीखा मेरे पास और फिर बाद में उन्होंने मुझे ओके किया कि अर्चना आप ही हमारे जज बनोगे, इसलिए उन्होंने मुझे चीफ जज के लिए इनविटेशन दिया। तो आज की जो हिंदुस्तानी दुल्हन है, हाँ, उसको क्या बताएंगे? मतलब उनको कैसा है, जो पहले जो तैयारियां की जाती थी, मतलब कुछ साल पहले जब भी ये मेकअप का इतना फैड नहीं था, उस ज़माने में कैसा था, जो घर में जो होता है, मतलब उसकी दीदी है या कोई वही उसकी कर सहेली देते थे आती, पहले, वही करते थे। कर देते लेकिन थे। आज एक स्पेशल ट्रेंड है, आज एक स्पेशल सब लोग इंडस्ट्री- जागरूक हो गए हैं। एक स्पेशल इंडस्ट्री हो गई है कि नहीं, ब्राइडल मेकअप के लिए स्पेशल कुछ होना चाहिए। तो आपको क्या लगता है, मतलब आज की लड़कियों को क्या पसंद होना चाहिए, मतलब उसको आप क्या देना चाहेंगे अलग उससे? उनको सब नया लुक ही चाहिए। जो भी चीज़ वो पिक्चर्स में दिखाते हैं कि आज अब मैसी लुक चल रहा है, तो उनको मैसी लुक ज़्यादा पसंद है कि मैसी लुक होना चाहिए। और जो भी हमारे भारतीय संस्कृति के हिसाब से होना चाहिए, और मैसी भी लुक होना चाहिए, नेचुरल लुक भी होना चाहिए। वैसे ही उनका डिमांड है कि हमें बेस्ट बना के दिखाना, क्योंकि उसका लाइफ में यही बोलते हैं ना, मेमोरीज रहती है पूरी लाइफ, वही मेमोरेबल उनके रहते हैं, मोमेंट्स रहते हैं। तो वही होता है कि हमें बेस्ट तैयार करना, बेस्ट अच्छे से रखना, क्योंकि वो उनका दिन होता है, एक ही दिन होता है। आज जो यहाँ पे जो सेमिनार हो रहा है, उसमें बम्बई से, महाराष्ट्र से कुछ ब्यूटिशियंस जो अपना अपना ब्यूटी पार्लर चलाती है, वो आई है। तो उनके लिए आप क्या मैसेज देंगे कि मतलब क्या करना चाहिए जो उनका बिजनेस बढ़े? देखो, हमें लेडीज़ लोगों के साथ ही संपर्क रहता है, सिर पे बर्फ़ रख के काम करना चाहिए। बहुत ही शांतता से, विनम्रता से ही हमें क्लाइंट के साथ, चाहे आपको कितना भी परेशान करे कि मुझे ये करना है, मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए, आपको एक बार सिखा भी देना कि मुझे ये ही चाहिए, आप ये देख लो, ये आपको आता है कि नहीं। तो कभी भी शांति से बात करनी चाहिए, एटीट्यूड अपना कभी भी नहीं दिखाना चाहिए। बस मैं एक ही मैसेज दूंगी कि आप जिससे भी, अपने क्लाइंट अपने भगवान होते हैं, उनसे अच्छे से बात करना चाहिए, अच्छे से पेश आना चाहिए। क्योंकि अगर कोई एटीट्यूड से बात करता है तो हमारा नाम भी खराब होता है कि ब्यूटिशियन सब ऐसी ही होती हैं लेकिन ऐसा नहीं होता है। मुलींना, तरुणींना किंवा कोणतीही स्त्री असू दे, तिला सौंदर्य आणि स्वतःला सजण्यामध्ये एक वेगळाच आनंद लागतो आणि त्या आनंदाला द्विगुणित करण्याचं काम या ब्युटिशियन करत असतात. आज आपल्यावर अर्चना ठक्कर यांनी, म्हणजे ब्युटिशियन ज्या नवीन ह्या क्षेत्रामध्ये नवीन आलेल्या आहेत किंवा नवीन पदार्पण करत आहेत, ज्यांना ह्याचा व्यवसायाकडे म्हणजे बघायचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे, ह्याबद्दल आज खरंच चांगली माहिती दिलेली आहे. ह्याबद्दल आज S9 न्यूजतर्फे अर्चनांचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ अल्पशा विश्रांतीची.
मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. एसनाईनच्या बातमीपत्रात आपले स्वागत. स्वाईन फ्लू रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये दिले. ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात योग्य ती उपाययोजना राबवण्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. स्वाईन फ्लूचा आणखी प्रादुर्भाव होऊ नये याकरिता शाळा, महाविद्यालय, रुग्णालय तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी जनजागृती मोहीम सुरू करा असे आदेशही त्यांनी दिलेत. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे पालिका आरोग्य अधिकारी RT केंद्रे, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम, जिल्हा परिषद अधिकारी भाऊसार यांसह इतर अधिकारी येथे उपस्थित होते. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात स्वाईन फ्लूची सर्व औषधं उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी दिली. तर हा रोग झाल्यानंतर उपचाराकरिता इतरत्र धावपळ करण्यापेक्षा त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू करणे आवश्यक असून तसे आदेशही वैद्यकीय अधिकाऱ्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सारिका साळुंखे, एसनाईन न्यूज, ठाणे. शिवमाता मित्र मंडळाच्या वतीने किसननगर ते भीमाशंकरच्या पदयात्रेचा शुभारंभ. शिवमाता मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचे हे 5वे वर्ष असून आजपासून या पदयात्रेचा शुभारंभ झाला. किसननगर येथे शिवशंकराच्या पालखीची विधिवत पूजाही करण्यात आली. 500 ते 600 भाविक या पदयात्रेतून दरवर्षी भीमाशंकर येथे दर्शनाकरिता जातात. तर परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन या पदयात्रा सोहळ्याची तयारी देखील करतात. अगदी परिसर स्वच्छ करण्यापासून ते पालखी सजवण्यापर्यंत परिसरातील लहान मुलांसह ज्येष्ठांचा सहभाग येथे पाहावयास मिळाला. काल किसननगर येथून या पदयात्रेचा शुभारंभ झाला असून शंकराचे नमन करीत पुढील प्रवासाकरिता ही पालखी रवाना झाली. 17 तारखेला भाविक या पदयात्रेतून भीमाशंकरला पोहोचतील. तर अनेक तरुण मंडळीही मोठ्या उत्साहाने या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले. पालखी पदयात्रा सोहळा संपन्न झाल्यानंतर महाशिवरात्रीचे औचित्य साधून सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे आयोजनही येथे करण्यात आले आहे. योगेश मुवावडे, एसनाईन न्यूज, मुंबई. एसनाईनच्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.